नमस्कार मित्रांनो. आज आपण महात्मा चक्रधर यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. त्यांचं कार्य, त्यांचं तत्वज्ञान आणि एकंदरच त्यांचा प्रभाव जो आहे आपल्या महाराष्ट्रावर, त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. या ठिकाणी मी महात्मा चक्रधर हा जो शब्द वापरला, तो सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर बी कोलते यांनी वापरला. 1956 मध्ये अलाहाबाद विद्यापीठात त्यांनी एकंदर संतांच्या कार्यांवर 3 व्याख्यानं दिली होती. 3 ते 4 व्याख्यान दिली होती. त्या व्याख्यानाचे आयोजक हजारी प्रसाद द्विवेदी होते आणि फार मोठे अभ्यासक होते. हिंदी भाषेला ज्यांनी प्रगल्भ केलं अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आहे. तर त्यांनी त्या विद्यापीठाच्याच वतीने या सगळ्या भाषणांचं पुस्तक तयार केलं. मराठी संतो का सामाजिक कार्य या नावाचं हे पुस्तक आहे. आणि त्याच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिलं आहे की चक्रधरांचं जे एकंदर कार्य आहे त्याबद्दल आम्हाला मुळीच माहिती नव्हती. आणि चक्रधरांच्या संदर्भात हेमाद्री पंडिताचे नाव येतं. तर हेमाद्री पंडित हा धर्माच्या क्षेत्रातला मोठा सुधारक होता असा एक समज उत्तर भारतात होता. आणि त्यांनी मत व्यक्त केलं की आमच्या ह्या मताला धक्का बसला. हेमाद्री पंडितांनी चक्रधर स्वामींना जो त्रास दिला त्या त्रासाचा उल्लेख या ठिकाणी व्ही कोलते यांनी केलेला आहे. तर त्या प्रस्तावनेत त्यांनी हे यासाठी सांगितलं की त्यांचा समज काय आहे. कारण अनेक धर्माचे जे अभ्यासक आहेत किंवा विशेषतः धर्माचे जे प्रचारक आहेत, उपदेशक आहेत, त्यातल्या त्यात जे अभ्यासक आहे, उपदेशकांना काही फारसं माहीत नसतं. त्यांना हेमाद्री पंडित हा हिंदू धर्माचा प्रणेता आहे वगैरे वगैरे. वास्तविक तो वैदिक धर्माचा प्रणेता वगैरे म्हणता येत नाही, पण प्रचारक होता. तर त्याच्याबद्दलची सकारात्मक माहिती त्यांच्या डोक्यात होती, पण बी कुलतेंच्या या व्याख्यानामुळे ती दूर झाली. तर हे सगळं यासाठी सांगतोय कारण 1981 मध्ये नागपूरला मी आमचे डॉक्टर रमाकांत कुलते हे पीएचडीच्या निमित्ताने नागपूरला होते आणि मला घेऊन गेले. मी विद्यार्थी होतो त्यांचा आणि MA पार्ट 1 ला शिकत होतो आणि एकटाच राहत होतो. म्हणजे अर्थात माझी राहण्याची व्यवस्था फार बिकट होती त्या काळात. त्यांनी केली होती. ते मला सोबत घेऊन गेले आणि मग आम्ही फिरायला गेलो असताना संध्याकाळी बी कुलतेंची माझी भेट झाली. माझ्या मनात त्यांच्याबद्दल जो आदर होता तो बऱ्याच वर्षापासून, मी मॅट्रिकमध्ये असताना 1972 मध्ये ते कुलगुरू होते नागपूर विद्यापीठाचे. आणि तेव्हा एक मोठं आंदोलन झालं होतं. कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी रस्टिकेट केल्यामुळं कुलगुरू हटाव असं आंदोलन होतं. पण त्यांनी माघार घेतली नाही आणि मग ते कुलगुरूपदी राहिले कारण खूप प्रभावी होते. यशवंतराव चव्हाण हे त्यांची पाठीराखी होते. पुढे शरद पवारांनी त्यांना मदत केली. तर असं एक व्यक्तिमत्व होतं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्यांना कुलगुरूपदी आणण्यासाठी प्रयत्न केला होता आणि त्यामुळे ते निवडून आले होते. तेव्हा निवड व्हायची, तेव्हा निवडणूक व्हायची. तर व्ही कुलत्यांची भेट झाली आणि मला आठवलं मॅट्रिकचा तो काळ की ज्या काळात कुलगुरू असतानाही ते ताम्रपट शिलालेखांचं वाचन करत होते. म्हणजे त्यांचं इतिहास संशोधनाचं कार्य मात्र थांबलं नव्हतं प्रशासकीय पदावर गेल्यावर. तर त्यांची भेट झाल्यावर एक वेगळा आनंद मला मिळाला. पुढे त्यांच्या भेटी वारंवार माझ्या होत राहिल्या. नंतर मग 83 मध्ये किंवा हा जो 81चा काळ आहे त्या काळामध्ये ते पुस्तक त्यांचं मला वाचायला मिळालं. आणि ते पुस्तक मुळात हिंदीतलं होतं. त्याच्या मराठी भाषांतराचं काही काम मी केलंय. माझा उल्लेख त्या पुस्तकात तसा नाहीये. पण नंतर त्या पुस्तकाला मी मुखपृष्ठ केलं कारण मी चित्रकार असल्यामुळे चित्र वगैरे काढत होतो पुस्तकांना. पण ते मुखपृष्ठ केलं आणि त्यात काही चित्र सुद्धा माझी त्या पुस्तकात होती. अलीकडे ते पुस्तक लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलेलं आहे. त्यात माझं मुखपृष्ठ नाही किंवा मी काढलेलं चित्र सुद्धा नाही. पण रमाकांत कुलते सर आणि त्यांच्या पत्नी सुमती कुलते यांनी ते भाषांतरित केलं बराच भाग त्याचा. तर त्यांनी माझा उल्लेख केलाय की मुखपृष्ठ मी तयार केलं, चित्र तयार केली. त्यामुळे त्याचं पुन्हा पुन्हा प्रकाशन होत राहतं आणि त्यानिमित्तानं अलीकडल्या वाचकांना सुद्धा ही माहिती कळते किंवा मी त्यात चित्र काढली होती किंवा मुखपृष्ठ होतं. आणि माझ्या चित्रांचं प्रदर्शन सुद्धा नरवेल हे जन्मगाव आहे व्ही कुलतेंचं, त्या ठिकाणी झालं होतं. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन मोठ्या प्रमाणात झालं. अख्ख्या गावाला जेवण होतं. व्ही कुलते आले त्या गावात आणि त्यांनी पहिल्यांदा आपलं जन्मघर दाखवलं आणि अनेक मोठ्या लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. तर बराच मोठा काळ माझा सहवास त्यांच्याशी माझा झाला. ही 1984 ची गोष्ट आहे. म्हणजे यावर्षी त्या गोष्टीला 40 वर्ष झाली आहेत. म्हणजे त्या पुस्तकाशी संबंध माझा गेल्या 40-45 वर्षापासून आहे. तर त्यात पहिल्यांदा महात्मा चक्रधर हा लेख मी वाचला आणि मलाही थोडंसं
धक्का दिल्यासारखं झालं की मला माहित नव्हतं. कारण चक्रधर स्वामी किंवा त्यांचे अनुयायी जे आपण अवतीभोवती पाहतो ते अतिशय धार्मिक कर्मठ असे पाहतो. ते लोकात फारसे मिसळत नाही. त्यांच्याबद्दल गूढ असं वातावरण समाजामध्ये आहे. बरंचसं अज्ञान सुद्धा आहे, बरीचशी अंधश्रद्धा आहेत आणि गैरसमज त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मलाही काही खूप आकर्षण महानुभावांचं नव्हतं. कारण मी अमरावतीला महानुभावांच्या मंदिरात किंवा काही मठात जात होतो तेव्हाही आम्हाला थोडंसं ते भयकारकच वाटत होतं. अंधाऱ्या खोल्या किंवा काळे वस्त्र परिधान करणाऱ्या स्त्रिया किंवा गुलाबी वस्त्र धारण करणारे महंत हे पाहून थोडंसं वेगळं वाटत होतं, इतरांपेक्षा वेगळे आहे. म्हणजे त्यांचा विचार अशा तऱ्हेने हा एका मठामध्ये किंवा मंदिरामध्ये दडपून गेला होता. तो इतिहास पुढे आणण्याचं काम डॉक्टर बी कुलते यांनी केलं. त्यांचं कार्य फार मोठं आहे. तर या ग्रंथामध्ये त्यांनी त्यांच्या विचारातली जी क्रांतिकारकता आहे चक्रधर स्वामींच्या ती सांगितली. आणि त्यांचा जो मृत्यू झाला तो वादाचा विषय आहे, कारण पुढे काही घटना अशा घडल्या की त्यांनी जे लीळाचरित्र संपादन केलं, महाराष्ट्र शासनाने छापलं साहित्य संस्थे मंडळी, त्यामध्ये शेवटचा जो भाग आहे, चक्रधरांचा शेवट जो झालेला आहे, त्या शेवटाबद्दल त्यांना सापडलेल्या ज्या लीळा होत्या त्या अशा होत्या की त्यांना मारण्याचे 3दा प्रयत्न झाले. चक्रधरांना मारण्याचे 3दा प्रयत्न हेमाद्री पंडिताच्या शिष्यानी केले. मग त्यात ब्रह्मसान आणि महदासान या 2 शिष्यांचा उल्लेख येतो. एकदा त्यांनी जेवायला चक्रधर स्वामींना बोलवलं आणि ज्या ठिकाणी त्यांना बसवलं खुर्चीमध्ये, तर त्या खुर्चीच्या खाली त्यांनी सुळे म्हणजे चाकू किंवा भाला ठेवला होता. म्हणजे बसले की ते चिरलं जाईल पूर्ण शरीर त्यांचं, अशा प्रकारची व्यवस्था. आणि आणखी एक प्रयत्न त्यांचा हा झाला होता आणि शेवटी मग हेमाद्री पंडितांनी त्यांचे हातपाय तोडले वगैरे वगैरे असा मजकूर त्या ग्रंथात आहे. तर तो ग्रंथ वादग्रस्त ठरला. पुढे मग नागपूरच्या काही लोकांनी, अमरावतीच्या काही लोकांनी त्यांच्यावर कोर्टात केस केली. नंतर मग त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांना शिक्षा झाली होती की चुकीची माहिती तुम्ही दिली आहे. कारण ते स्वतः वकील होते पण कोर्टात ते सिद्ध नाही करू शकले किंवा हे माझं खरं आहे. मग उत्तरापंथे गमन केले, म्हणजे ते उत्तरेकडे गेले आणि अजूनही ते आहेत. कारण 2000 वर्ष ते जिवंत राहणार आहेत असा उल्लेख असलेल्या लीळा ह्या लीळा चरित्राच्या काही प्रतीमध्ये आढळल्या आणि त्याच आज प्रमाण मानल्या जातात. अजूनही चक्रधरांचे जे अनुयायी आहेत ते असं मानतात की 800 वर्ष झाली आहे, की 800 की काही लोक 900 वर्ष म्हणतात, 900 वर्ष झाली आहेत. अजून म्हणजे आपल्याला 1100 वर्ष त्यांची वाट पाहावी लागणार आहे. मग ते पुन्हा आपल्या अनुयायांना भेटायला येणार आहे. आता इतके वर्ष तर कोणाला आयुष्य नसतं, पण ही श्रद्धा आहे. पण श्रद्धा नाही तर ते लोक इतिहास म्हणून याला मान्यता देतात. तर अशा प्रकारचा वाद हा मी पाहिला. विवेक कुलतेंचा मृत्यू हा दुःखरच होता. वय त्यांचं 90च्या वर झालं होतं. पण ह्या कोर्टातल्या केसमुळे त्यांची वाचा गेली होती, कारण त्याला तो धक्का बसला. आणि गेल्या वर्षी तर गंमत ही झाली की एका पठाणी गेल्या वर्षी ते लीळाचरित्र पुन्हा छापलं. तर तेव्हा आपले महाराष्ट्र राज्य साहित्य संस्थे मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे हे खूप संतापले आणि लगेच त्या प्रती जप्त करा, त्यांना अटक करा वगैरे वगैरे. म्हणजे आता ह्या घटना ताज्या आहेत. आणि गेल्या वर्षी मला वाटतं याच वर्षी 2दा म्हणजे ऑगस्ट आणि गेल्या महिन्यात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मी 2 व्याख्यानं चक्रधर स्वामीवर नागपूर विद्यापीठात एक दिलं आणि एक अमरावतीला दिलं. तर तेव्हा मला ह्या सगळ्या वादाशी सामना करावा लागला. मी जेव्हा चक्रधरांचा मृत्यू हा शब्द वापरला, ते हत्या हा शब्द वापरला, तेव्हा माझ्या विरोधात काही लोक गेले, घरी आले आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला खूप दुःख झालं. म्हणजे लोकांच्या श्रद्धा चक्रधरांच्या शेवटाच्या संबंधित आहेत आणि त्यांना ते अवतार मानतात आणि परमेश्वर मानतात. सर्वज्ञ हा शब्द त्यांच्याकरता वापरण्यात येतो. हा सर्वज्ञ शब्द का वापरला जातो याबद्दल डॉक्टर विभी कोलते यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये त्याची कारणं दिली आहे की त्यांचा खूप अभ्यास सगळ्या क्षेत्रातला होता, अनुभव होता. तर ह्या अनुभवाचा फायदा पुढल्या काळात असं झाला की चक्रधरांनी आज आपण लोकांना काय दिलं पाहिजे. आता ही 900 वर्षापूर्वीची गोष्ट किंवा 850 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा चक्रधर स्वामींनी स्त्रियांबद्दल अतिशय आधुनिक विचार मांडले, अंमलात आणले, नुसते मांडले नाही. अस्पृश्यतेच्या विरोधात ते त्या काळात बोलले. किंवा आज गायीचं जे महत्व वाढलेलं आहे, गायला गोमाता किंवा दैवत किंवा मग आता आपल्याकडे राष्ट्रीय पशु घोषित झाला नाही, तर काही राज्यांनी त्याला आपल्या राज्याचा पशु घोषित केलं आणि त्याला मारण्यावर बंदी वगैरे आहे. गोमांस बंदी आहे अजूनही आपल्याकडे. तर त्या काळात चक्रधराने सांगितलं गाय जर इतकी पवित्र आहे तर कुत्रा वाईट कसा.
गाय आणि कुत्र्यामध्ये फरक आपण करतो. कुत्र्याला लात मारतो पण गायीला लात मारत नाही. हा भेदभाव आज आपण करतो. 800 वर्षापूर्वी चक्रधर स्वामींनी याच्या विरोधात आपलं विधान केलं आहे. ते लीळा चरित्रात आहे, ते काही खोडता येत नाही कोणाला. दुसरी गोष्ट, अस्पृश्यता जरी आता कायद्याने नष्ट झाली असली, भारतीय संविधानात जे काही नमूद केलंय बाबासाहेब आंबेडकरांनी की जातीच्या धर्माच्या नावाने लिंगाच्या नावाने कोणाला भेद करता येणार नाही, पण आपण जातीच्याही नावाने भेद करताना पाहतो, लिंगाच्या नावाने म्हणजे स्त्री आणि पुरुष हा भेद करताना पाहतो, आणि विशेषतः च्या बाबतीत आता राजकारण तीव्र झालेलं आहे. म्हणजे अशा तऱ्हेने भारतीय संविधानाच्या विरोधात आपण वागतो आहोत. पण या सगळ्या गोष्टी 850 वर्षापूर्वी चक्रधर स्वामींनी आपल्या शिष्यांना सांगितल्या. म्हणजे स्त्री आणि पुरुषांमध्ये जो भेद आहे त्या भेद नष्ट करण्याकरता, विशेषतः विटाळशी स्त्री असेल, जी रजस्वला आहे, ज्याला मासिक पाळी आपण म्हणतो, तर तिला स्पर्श करणं हे वाईट मानलं जातं, की तिला वेगळं ठेवण्यात येतं अजूनही. अनेक स्त्रिया पूजापाठामध्ये सहभागी होत नाही, सण उत्सवात सहभागी होत नाही. काही स्त्रिया नोकरीवर जात नाही, म्हणजे शिक्षित असल्या तरी. पण चक्रधर स्वामींनी त्या काळात सांगितलं हे चुकीचं आहे. ज्या प्रकारे आपल्याला घाम येतो, ज्या प्रकारे नाकात शेंबूड येतो, त्याप्रमाणे स्त्रियांना हा रजस्त्राव होतो. ही वैज्ञानिक माहिती 850 वर्षापूर्वी चक्रधर स्वामींनी आपल्याला सांगितली. आणि हे पटवण्याकरता एक त्यांची जी शिष्या होती, ती बाहेर संडासला गेली होती आणि जाताना तिने काही यांना दंडवत घातला नाही, नमस्कार केला नाही. तर ते म्हणाले, चक्रस्वामी तुम्ही असं का केलं? ते नाही म्हणे, आता मी सध्या अशुद्ध अवस्थेत आहे, अशौच आहे. तर त्यांनी मग त्यावर सांगितलं की असं अशौच वगैरे नसतं, नैसर्गिक क्रिया आहे. मग एकदा ती स्त्री, त्यांना ती अनुयायी त्यांचं दर्शन घ्यायला गेले, तेव्हा त्यांनी मुद्दाम तिच्या हाताला स्पर्श केला पायाने आणि अंगठ्याने स्पर्श केला. ते म्हणाले माझा आता अंगठा बाटलाय, हा आता कापून टाका. म्हणजे एखाद्या रजस्वला स्त्रीच्या स्पर्शाने तुमचं शरीर बाटत असेल तर तुम्ही शरीर नष्ट करणार का? नाही करणार ना. ह्या समजुती खुळ्या आहेत. अशा प्रकारचा विचार चक्रधर स्वामींनी त्या काळात सांगितला. मातंगाच्या विहिरीचा उल्लेख येतो की मातंगाला त्या काळात त्यांनी स्वीकारलं. तेली आहे, तेली आता काही असे अस्पृश्य मानले जात नाही. तर पण त्या काळात तेल्याच्या तोंड पाहून अजूनही लोक म्हणतात. तर त्या त्या काळात तेल्याच्या घरी जेवले, ते अस्पृश्यांच्या घरी जेवले, मातंगाच्या घरी जेवले. अशा तऱ्हेने अस्पृश्यता नाहीशी करण्याकरता चक्रधरांनी केलेला प्रयत्न आताच्या काळात विचार आपण केला तर फारच मोठा क्रांतिकारक, आणि त्याचं फळ त्यांना भोगावं लागलं. त्यांना त्रास झाला. हेमाद्री पंडितांनी त्रास दिला, पुढे हेमाद्री पंडितांनी त्रास दिला, म्हणून हेमाद्री पंडिताचा वध हा रामदेवरायांनी केला, अशा प्रकारचा इतिहास काही इतिहासकार सांगतात. विवेक कोलते यांनी सुद्धा सांगितलं आहे. डॉक्टर वावी मिराशी त्या विरुद्ध त्यांनी त्यावर लेख लिहिला. सुरेश डोळके म्हणून एक विद्वान होते, तेही विरोधात गेले. आणि शेवट जो चक्रधांचा झाला तो वादाचा विषय अजूनही आहे. हेमाद्री पंडिताचा शेवट झाला तोही वादाचा विषय अजूनही आहे. पण मी जो शेवट पाहिला तो डॉक्टर विवेक कोलते, आणि त्या क्षणी त्यांच्या शेवटल्या अंत्यसंस्कारात मी होतो. तर 40 लोक त्या अंत्यसंस्कारात होते. यांनी हजारो विद्यार्थ्यांना नोकरी लावली, हजारो लोकांना शिकवलं. त्यातले काहीही लोक तिथे आले नाही. आणि त्या स्मशानात मी बसलो असताना सुरेश डोळके, ज्यांनी आयुष्यभर विरोध केला, ते त्या ठिकाणी उपस्थित होते. राम शेवाळकर होते. आणि त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस त्यांचे पाय उचलण्याकरता कोणी नव्हता, ते मी स्वतः चढलो आणि त्यांचे पाय सरणावर ठेवले. आता ही आठवण सांगण्यासारखी नाही, पण मला आता सहज आठवलं म्हणून सांगून टाकली. अशा तऱ्हेने डॉक्टर विभी कोलते यांनी चक्रधर स्वामींचा विचार खऱ्या अर्थाने मराठीमध्ये आणला, आणि आता तो जगभर पसरलेला आहे. तर चक्रधर स्वामी आणि विभी कोलते दोघांच्याही स्मृतींना अभिवादन करून या ठिकाणी मी थांबतो.